आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। खऱ्या अर्थाने गावकुसाबाहेरच्या शेतात उभा राहून नाण्याला हात लावणारा, नांगराशी जोडलेला आणि मातीच्या सुगंधाशी एकरूप झालेला व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या कृषी मंत्रीपदी विराजमान होतो, तो तेव्हा फक्त राजकारण नसतं, तर शेतकऱ्यांचा खरा सन्मान असतो। हीच भावना महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आपले सर्वांचे आवडलेले नुकताच स्वीकारला आहे त्याआदरणीय शिवकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय काळे साहेब आहेत, आपले मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर डेप्युटी इंजिनियर सन्माननीय राऊत साहेब, त्याचबरोबर आदरणीय जे सोनवणे साहेब, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अधिकचा वेळ न दवडता बोरी ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच माऊली आबाजोरी यांना मी विनंती करतो आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आज आपल्या बोरी गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ व त्याचबरोबर विविध विकास कामाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार व आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे, तसेच कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय पृथ्वीराज बापू, तसेच राष्ट्रवादी चे नेते पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिनदादा सपकाळ, तसेच आपल्या गावचे संचालक अशोकराव पाटील, तसेच प्रतापबाबा पाटील आणि इतर अधिकारी वर्ग, बांधकाम विभाग असेल, कृषी विभाग असेल किंवा पंचायत समितीचा इतर सर्व आलेला स्टाफ आणि गावातील सर्व मान्यवर, या सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो। आज सर्वच बोरीकर गेली अनेक वर्ष ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट बघत होतो, तो क्षण म्हणजे आपल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र म्हणजे सरकारी दवाखान्याच्या भूमिपूजनाचा हा क्षण। निश्चितच आपल्या सर्वांना या गोष्टीचा आनंद होत आहे। मामा आपल्या आणि आबांच्या माध्यमातून 2012 पासून गेली 13 वर्ष आमच्या बोरीगावचा विकास सातत्यानं सुरूच आहे। कोणत्याही कामासाठी आपण कधी कुचराई केली नाही, परंतु मामा तुम्हीच नेहमी म्हणता की विकास हा थांबणारा नाही, विकास कधी संपत नाही। त्यामुळं आमच्याही काही तुम्ही आल्यामुळे मागण्या होणारच आणि तुम्ही त्या पूर्ण करणारच। त्यामुळं आता कामाची जरा मागणीची यादीच वाचून दाखवतो। अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या कामासाठी आम्हाला 30 लाख रुपयाची गरज आहे। तसेच लासुने रस्त्याच्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण करायचं आहे, त्यासाठी 10 लाख रुपयाची गरज आहे। संसर रस्त्याच्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण या कामासाठी 10 लाख, काजळ रस्त्याच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी 10 लाख, वाघमोडे वस्तीवरील स्मशानभूमीचं सुशोभीकरण 10 लाख, वाघमोडे वस्ती ते इंदापूर बारामती रस्ता 10 लाख आणि बोरी गावठाणामधील सर्वच रस्ते खराब झालेले आहेत, ते दुरुस्त करणं गरजेचं आहे। त्यासाठी बोरी संसर रस्ता ते श्रीरामनगर रस्ता त्यासाठी 10 लाख, विजय खराब घर ते अंकुश दालपे घर रस्ता 10 लाख, अंकुश दालपे घर ते संदीप देवडे घर रस्ता 10 लाख, तसेच मार्तंड नगर येथे फिरंगाईचे मंदिर आहे आणि त्या देवीच्या सभा मंडपासाठी 10 लाख रुपयाची मागणी आहे। कुंची कोरवे समाजाचं एक मरी माताचं मंदिर आहे, त्यांच्या सभा मंडपासाठी 10 लाख रुपये। संसर रस्त्याचं एक मरी याचं मंदिर आहे, तिथेही 10 लाख ची गरज आहे। मरी माता वेगळा हा ती मरी माता कुंची कोरे समाज आहे, कुंची कोरे समाज मरी माताच आहे आणि मरी वेगळा आपला हनुमंत काका ठोंबरेकर ते गावडे गल्ली रस्ता, देवीदास शिंदेकर ते गोपाळ शिंदेकर रस्ता, संत सावतामाळी समाज महाराज मंदिर तिथं पेवर ब्लॉक टाकण्यासाठी 10 लाख, शंकर शिंदे वस्ती ते ज्योतिबा शिंदे वस्ती रस्ता 10 लाख, माळी वस्ती शाळा ते पांडुरंग फळ वस्ती रस्ता 10 लाख, सुरेश खोलाशे घर ते सुनील भुसे घर रस्ता 10 लाख, महिलांसाठी अस्मिता भवन 20 लाख,
वेताळ मंदिर वॉल कंपाऊंड 20 लाख आणि खंडोबाचं मंदिर जुनं तिथे एक सभा मंडप दुरुस्ती आणि शिखर त्याच्यासाठी एक 25 लाख अशी बरीच कामाची लिस्ट आहे. पहिली काम आपली चालूच आहे. मामाने कधी नकार कुठल्या गोष्टीला दिलेला नाही. त्यामुळे आपण फक्त सांगायचं काम करायचं ते आपोआप आपल्याला पैसे देतात. त्याच्यामुळे मामाला जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. तसेच या सर्व मागण्या आपण लवकरच पूर्ण कराल अशी आम्हाला खात्री आहे. आता आम्ही ज्या मागण्या तुमच्यासमोर मांडल्या त्या कामाचं भूमिपूजन व सरकारी दवाखान्याचं उद्घाटन लवकरात लवकर आम्ही हा कार्यक्रम चांगला भव्य दिव्य घेऊ आणि त्या कामासाठी आपण भरपूर निधी दिला दवाखान्याच्या कामासाठी. याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं मामांचा आणि आभार मानतो आणि धन्यवाद बाबा. यानंतर प्रतापबाबा पाटील आपलं मनोगत व्यक्त करतात. आजच्या आपल्या बोरी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आणि विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभारंभ कार्यक्रम घेतला ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मान्य दत्ताभाऊ भरणे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपल्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन रुद्र बापू जाचक, सचिन सपकळ, गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, सर्व सदस्य, त्यांचे सर्व सहकारी, गावातील सर्व प्रमुख मंडळी, सर्व ग्रामस्थांनी बंधूंनी बघितलं. आज हा कार्यक्रम घेत असताना पुणे जिल्हा नियोजन मंडळीतून आरोग्य विभागासाठी 90 लाखाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण आता मामांनी केलेला आहे. मामा आत्ताच मावळे आबांनी विविध विकास कामाच्या संदर्भात आपल्याला मागणी केलेली आहे. अनेक कामे होत असतात, मागं पुढे होतात आणि आपण ती पूर्ण करता मागं पुढे होत आहे. दुसरी एक मागणी आपली राहिलेली खूप दिवसाची जलजीवनची आहे, त्याचं सगळं झालं पण काम चालू करायला ना, पण मंजुरी झाली, पैसे राहिले तर मंजुरी वाढीवची टेंडर झाले ना, पण टेंडर झाले आणि निगुडी एक रस्ता राहिलाय ते काम करावं. आपल्याला निम्माच रस्ता राहिलाय. आपल्याला रस्ता बोरीच्या हद्दीमध्ये झालाय, कालच्या कळच्या हद्दीमधला राहिलाय, ते काम मार्गी लावावं. अनेक विकासाची कामं करत असताना आपल्या तालुक्याचे मंत्री, इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय मामा आपल्या बोरी गावाने अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम केलेलं आहे आणि त्याचे आजही ज्वलंत उदाहरण 10 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणूक झाला, पहिला नंबर आपला बोरीकरांनीच पटकावला. त्यामध्ये सर्वात जास्त मतदान आणि लीड बोरीकरांचं प्रथम पासून माझ्या माहितीमध्ये 2009 पासून आजपर्यंत बोरीकरांनी मामांना मतदान करताना 1 नंबरच पटकावलाय, तो कायम तुम्ही राखलाय. त्यामुळं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो, मामांनी कामं करत असताना आपल्याला दत्तमाप दिलंच आहे, इथनं पुढेही देणारच आहे. त्यामुळं तुम्ही विकास कामाच्या बाबतीत तुमची काय कामं असतात ती मांडत जात असताना, काम करत असताना चांगली कामं करून घ्या ही माझी विनंती आहे. त्याला म्हणजे विकासाचं काम करताना दर्जा चांगल्या कामाचा राखावा ही कळकळीच विनंती. आणि मला या ठिकाणी जास्त बोलणार नाही, मला या ठिकाणी आपण सर्वांनी आता तिथं केलं, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल कार्यक्रमाच्या संयोजकांचं मी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. यानंतर छत्रपतीचे विद्यमान चेअरमन आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक आपलं मनोगत व्यक्त. ज्यांच्यासोबत त्या बोरीगावामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ झाला, आज आपल्या राज्याचे कृषी मंत्री सामने दत्ताभाऊ भरणे, प्रतापराव पाटील, सचिन सपकळ, आमचे सहकारी अशोकराव पाटील, बाळासाहेब पाटील, समन्वय बोरी आणि परिषदेतील सर्व महिला बंधू तरुण मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये
परंतु विकास कामं फार वेगाने चाललेली आणि विकास कामं करत असताना प्रत्येकाला न्याय द्यायचं काम संगणकात्मक भरणी करतायत, त्यावेळी त्याचं मनाचं अभिनंदन करतो. सध्या पेपर कधी उघडला त्या टीव्हीची बातमी बघितली तर इंदापूरचं नाव नाही असं होत नाही, कुठं ना कुठं आपले मामा देशातच असतं. एक चांगलं काम ते करतात, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. वास्तविक समाजकारणात मामासारखं असं आम्ही एका वेळी झालो 92 साली. त्यानंतर त्यांनी वेगळ्या सर्व काम केले. झेडपी अध्यक्ष असतील, कारखान्याचे अध्यक्ष असताना, बँकेचे अध्यक्ष असताना सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून त्यांनी सर्व काम केलं. त्यांना ते योग्य पावती मिळत गेली. त्यांच्या कामात आपल्याला माहितीच आहे. बोरीगावात त्यांच्या विशेष प्रेम केलेले. त्या बोरीगावाच्या सभामध्ये म्हणजे आकर्षण असतं प्रत्येकाला. गेले 30-35 वर्षी इथल्या सभा पाहतोय. पूर्वीच्या सभा व्हायचे त्यावेळेची जुनी मंडळ असायची, शिंदे मंडळ असायची, बागुडे अण्णा असायची, इथं सभा व्हायच्या. आणि बोरीचे वैशिष्ट्य कुठल्या पक्षसभा असते ते लोक येतात, विचार ऐकून घेतात, कार्य ते करतात. हे बोरीगाव या परिसरातली पहिले शाळा ह्या बोरीगावात होती. जुने लोक सांगतात की बोरी 7वी वरीची पहिली वफा म्हणायची शाळा इथं होती. आमच्या कुटुंबातील बरीच मंडळी बोरी शिकली. असे बोरीगाव जगाच्या नाकाशिवाय पहिल्यांदा द्राक्षे गेली ती बोरीगावची पहिली पेटी एक्सपोर्ट झाल्याची माझी माहिती. असे कष्टपूर काम करण्याचे तुम्ही गावात मला या गावाचं मनाचं अभिनंदन करा. आपण 53 गावामध्ये आपल्या या गावात छत्रपती सभासद आहे. कविता प्रत्येक व्यक्तीचं मला मनाचं अभिमान त्याला वाटतं. एक वाटतं की या बोरीगावाने आपल्या सगळ्यांची यशात फार मोठा वाटा उचललेला. फार काही वेळ येणार नाही, परंतु या निमित्तानं मी सर्व बोरी आणि परिसरातील सर्व सभासद बंधूंचं मनाचा आभार मानतो. आदरणीय दादाने आदरणीय मामाने परवा पॅनल केला, श्री जय भवनाचा पॅनल, त्या आपण सर्वांनी भरपूर मतदान केलेले. सगळ्यांना आपल्या सर्व सेवा करायची संधी दिली. त्यानंतर पहिल्यांदा बोरीत आलोय, त्यामुळे तुम्हाला सर्वांच्या मनापासून आभार मानतो. फक्त आल्यापासून सगळी द्राक्षाची गोष्टी ऐकल्या. माझी विनंती प्रत्येक द्राक्षाला किंवा एक ऊस तरी वाढावी. ऊस तरी पडला तर आपल्याला अवघड होईल. आता येत्या आपल्या आपली जनमिटिंग त्यावेळेस आपण सांगणारच आहे. परंतु वर्गात ते मामा ऊस न घालण्यात फक्त 80% सभासद आहेत. आपला ऊस नाही तर बाबांना अवघड होईल. तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती की ऊस थोडा कारण ज्यांचा आहे त्यांना विनंती की त्यांनी बाजूच जाऊ नका. तुम्ही सर्वजण यंदा मोठ्या मोठ्या ऊस जाईल 2-3 वर्षात कारखाना परत आपण पहिल्यासारखा करू याची तुम्हाला खात्री देतो. मात्र सगळे चाललंय, कारखाना खूप वाढ्या केली तो पण अवघड होतो. परंतु ठामपणे दादा असतील, मामा असतील, ते ठामपणे मागे जेव्हा आलो तेव्हा पाहायला पैसे नव्हते. परंतु आता सगळं चाललेलं आहे. कामगारांना सगळं सुविधा सगळं आपण लागू केले नवीन नियम. ते दोघं नसते आज कोणी म्हणलं यांचं मिटलंय त्यामुळे एक कौतुक चालले. तर म्हणतो हे दोघं नसते आज हा कारखाना चालू झाला नसता. ते कशा पद्धतीने ते दोघं मदत करतायत ते जाहीर सांगण्यासारखं नाही, परंतु करतायत. मी आज सांगितलं मामाकडे दादाकडे गेलं की दादा मामाला बँकेत फोन करतायत. आणि आम्ही जेव्हा जातो बँकेत तो अक्षरशः बँक वाट बघत बसते जास्त असते. इतकं चांगलं काम सगळं चालणार आहे. फक्त आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे निश्चित आपण बाहेर पडू. अधिक बोलता एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला. आपण सर्व या ठिकाणी बोलवलं तेव्हा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. स्वतः बाबांचं मार्गदर्शन नेहमीच असतं. आम्हाला मला स्वर्गीय बापू आठवतात. आम्हाला आता सांगितलं की चालल्यामुळे मंत्राधारमध्ये त्यांना ऍडमिट व्हायला लागले. त्यांना आठवण करून दिली की एसटीच्या वेळेला बापू डाळच कळतुरी चाल द्यायची. सोडून द्या, परंतु सर्वांचे पुण्याला आवाज मानतो. मला 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद बापू. यानंतर मामांचा सन्मान. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी लोक, आज आपल्या बोरी गावामध्ये आपल्या आरोग्य विभागाच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आणि आज खरंच आपण सगळेजण हजर आहोत. आत्ताच बापूंनी आबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे. माऊलींनी प्रास्तावित करून आपल्या गावातल्या अडचणीबद्दल आपल्या मागण्याबद्दल त्यांनी सांगितलेलंच आहे.
म्हणून मलाच आज प्रश्न पडला की मी कधीच बोरीला उद्घाटनाला किंवा भूमिपूजनाला आलो नव्हतो, पण सरपंचांनी उपसरपंचांनी आणि आपल्या ग्रामपंचायतीने इतका आग्रह केला आणि आज मी भूमिपूजनाला मला वाटतं बोरी भाऊ रामभाऊ मी पहिल्यांदाच नाही तर बोरीला उद्घाटनाला तुम्ही सगळीच घरची माणसं आहेत, त्यामुळे घरच्या माणसं असते तर कधी मी याचा कधी विषय आला नाही. आणि त्यामध्येच आपण इथं सगळ्यांनी सावतामाळी मंदिरात सुद्धा तिथं आपण सगळ्यांनी तिथं पण प्युअर ब्लॉक्स नाही भक्त दिवसचं आपण तिथं आज आपण सगळ्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. म्हणून खरं तर तुम्ही लोकांनी आमच्यावरती एवढं प्रेम केलेलं, एवढं सहकार्य तुम्ही केलेलं की ते उपकार मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकलेले नाही किंवा विसरणार पण नाही. त्यामुळं निधीच्या बाबतीमध्ये तुम्ही लोकांनी आम्हाला सांगायची पण गरज नाही की निधी द्या वगैरे. कुठलाही गेड आला ज्यावेळेस बोरीची मागणी होती त्यावेळेस बोरीला आपण कधीच बोरीला नाही म्हणत नाही. गायकवाड वकील समोर दिसत आहेत, त्यांचा वाढदिवस काल झालाय. गायकवाड वकीलला आपण सगळे टाळ्या वाजून त्यांच्या वाढदिवसाचं आपण स्वागत करूया. आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की आपल्या मागण्या आणि विशेषतः तुमच्या गावात आल्यानंतर सभा मंडप तर आपले 3 मला वाटतं मागण्या सभा मंडपाच्या आपण केलेल्या आहेत. एक फिरंगाई, एक मर्याय आणि कुंची करूया मरी माता. मरी माता कुंची करूयाची आता काय पाठ झालंय माझं पण, त्यामुळं त्यातलं कोण नसेल पण सगळं मुंबईला असेल आज. रमेश त्यामुळे सगळी मुंबईला असते, त्यामुळं मंगळवार यात्रा. त्यामुळं निश्चित प्रकारे मला आपल्या सरपंच उपसरपंच सगळ्यांनी ज्येष्ठांनी सांगितलं की हे 3 सभा मंडप मात्र लगेच ताबडतोब सुरू झाले पाहिजे, कारण का देवीचं मला वाटतं ते आहे. त्यामुळं तुमचं छोटं आहे ना का मोठं आहे तुमचं, त्यामुळं निश्चित प्रकारे तुमचं 7 लाखामध्ये होईल तुमचं. नाही आपल्याला 25 मध्ये तिघांचा भागवायचंय. इथं कसं आहे मरी आपल्या ह्याला किती लागेल, मरी आईची तिथं किती लागेल, कुठं 9 लाख कुठं करायचं, 9 लाख संसदला. हा फिरंगाईला 9 लाख आणि 7 लाख रुपये मरी आईचं हे करता मरी माताला करता येईल. मग ते आपण ते ताबडतोब सोडू. उद्याच आपली पत्र देत तुम्ही ताबडतोब ही करायचं. इस्टिमेट आता आलाय तर आता करून बघून साईड बघून इस्टिमेट पण करून टाका, म्हणजे काम आपल्याला लगेच टेंडर काढून काम चालू करता येईल. म्हणजे 3 ठिकाणचं आपल्याला 3 ठिकाणी आपण ते काम करू. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे बाकी सुद्धा जी कामं सांगितली ती पण कामं आपण ते पण राहिलेली सुद्धा कामं निश्चित प्रकारे करूया. आणि त्यामुळं जी मागणी केलेली फक्त मला वाटतं तिथं मुख्यमंत्री काम सुद्धा मोठ्या रस्त्याचं काम तुमचं काढलं मला काय माहित नाही. ठोंबरे गँग, जोडी गँग, महेंद्र एवढं महेंद्रने जर पुढाकार घेतला तर सगळंच भेटते, त्याचं सगळीकडे चालतं बरोबर. त्यामुळे खरंच तो रस्ता खूप महत्वाचा आहे. तुम्हाला बोरीकरांना तो रस्ता खूप महत्वाचा आहे, लिंबोडी रस्ता. त्यामुळे तुम्ही माझी विनंती सगळ्यांना अजून नक्कीच तो का राहिलाय आणि आपण एक कुठला गेला की कुठे गेला तिकडून पोहोचलाय तेव्हा पाठ्याला हसले बसले.
ठीक आहे, ते आपण नंतर तुम्ही सांगा ते कसं करता येईल आपल्याला. तर करतो आपण. शेवटी मला वाटतं आपण ते मुख्यमंत्री ग्रामसेवक पद कुठला घेतला आता सुचवला कुठला मुख्यमंत्री ग्रामसेवकचा आपण मुख्यमंत्री सडक मधनं आपण 2 किलोमीटरचा वाघबडे सुद्धा ते बलून पाटला शिकायला राहिल्यावर त्याचं काय अडचण झालं. मग ती होईल ते सुचवलं आता नवीन अजून राहिलेला आपण करूच. शेवटी माझं कर्तव्य तुम्ही स्वतःसाठी वैयक्तिक कोणा स्वतःसाठी सांगत आहे लोकांसाठी किंवा सर्व सार्वजनिकच तुम्ही सांगताय. त्यामुळं जाचक बापूंनी आपल्याला भाषण केलं, आव्हाने केलं आणि विविध विकास कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो आता मुस्लिम समाजाची उभं राहील समोर. तुम्ही कधी मला निधी मागित होता का? दिला ना मी, दिया ना. त्यामुळं आपने मुझे न मागते दिया. त्यामुळं तुम्ही मला खरंच सांगतो बोरीकरांनी तुम्हाला एवढं सांगायची गरज नाही. खरंच मला बोरीचं आपल्या दोन्ही खंडोबाची मंदिरं हे दोन्ही प्रसन्न वाटतं बघा दोन्ही ठिकाणी. आणि आज मला पिळपळ्यामुळे डायरेक्ट आता पुळीवर जायचंय. त्यामुळं बाबा आपण सगळेजण चांगलं काम करू, चांगलंही करू. पापडा कारखान्याच्या माध्यमातून ठीक आहे. आपण आता बापूर काय करतो त्याचा कसा न्याय देतो तेवढा द्यायचा आपण सिद्ध आपण प्रयत्न करू. किती दिवस करणार आता सामोरं जायचं आता त्याला आता एवढं घाबरून नाही जायचं. आता संकट तुला सांगतो तुझं जाऊ द्या. आज राज्यामध्ये पिकांच्या बाबतीमध्ये बापू 64 लाख एकर शेतीचं नुकसान झाले. 64 लाख एकर साधारणतः इतके तालुक्यात निकाल स्वतः मी तुम्हाला सांगतो की मी सकाळी काल अकोल्यामध्ये होतो. अकोल्यावरनं गेलो मी वाशिमला, तिथं पाहणी केली. वाशिमला कुठं पाहणी केली? हिंगोलीला, तिथं पाहणी केली. हिंगोलीला कुठं गेलो? नांदेडला, तिथं पाहणी केली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की खूप मोठं नुकसान आहे. मी अक्षरशः बिचाऱ्या शेतकऱ्यांचं काही चूक नाहीये. एखादा शेतकरी बोलला, एखाद्याने काळं चिन्ह दाखवलं त्यात त्यांचं काही चुकीचं नाहीये. शेवटी परिस्थिती कशी आणि शेवटी सरकारकडून सुद्धा सरकारच्या पण काही गोष्टीमध्ये हे जरी असलं सरकारच्या लोकांना मदत 100% करणार आहे. एवढं मोठं नुकसान आहे. त्यामुळं बाबांना मला शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे. हे संकट वेगळं पण बाकीचं निसर्गाचं संकट आहे. शेवटी शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीमध्ये संकटाला सामोरंच गेलं पाहिजे. सामोरं नाही गेलं तर आपण काय करू शकणार नाही. त्यामुळे निश्चित प्रकारे जे नुकसान झाले त्या शेतकऱ्याला कशी नुकसान भरपाई मिळेल आपण जो काळजी घेतोय नुकसान भरपाई आपण ते सगळ्याला देणार. 64,000 एकर लोकांना आपण 64,000 एकराच्या शेतीला आपण 100% नुकसान आपल्याला द्यावं लागेल. पण तुम्हाला त्यातनं सगळ्याला सांगायचंय मला इकडे बसल्यापासून पूर्वी कसं प्रत्येक बोरीचा कार्यक्रम सुख दुःख किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये आपण आनंदाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्याच येत होतो. पण आता काही गोष्टीमध्ये तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. मी जरी एखाद्या कार्यक्रमाला नाही आलो सुखाचे असू द्या दुःखाचे असू द्या काल्याच्या कीर्तनाचे असू द्या म्हणजे काल्याच होतं ना काल्याच्या कीर्तनाला असू द्या याचा अर्थ मी माझं बोरीवरती प्रेम कमी आहे असं नाही आहे. किंवा एखाद्या कुटुंबामध्ये काय सुख झालं सुखाचा कार्यक्रम असू द्या किंवा दुःखाच्या कार्यक्रमामध्ये मी जरी येऊ शकलो नाही तरी तुमच्यावरती प्रेम माझं तेवढंच आहे. पण काही गोष्टीमध्ये मला समजून घ्या. तुम्ही बघता की आम्हाला प्रत्येकाला आता हे केले की 2 दिवस 3 दिवस मुंबई फक्त एकच दिवस तालुका सगळ्या मंत्र्याला अलाउट केलाय आणि सगळीकडे फिरायला सांगितलंय. त्यामुळं तुम्ही काही गोष्टीमध्ये बोरीकरांनी मला विनंती बोरीकरांना की जरी तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला आलो काय अन्न आलो काय तरी माझं प्रेम तुमच्यावरती आहे. तुम्ही सगळ्यांनी घरच्या माणसाने मला समजून घेतलं पाहिजे की शेवटी ती गोष्ट राज्यामध्ये ह्याच्यामध्ये शेवटी मी जर तिथं गेलो ना तर तुमचंच नाव तालुक्याचं नाव हे निश्चित प्रकारे बापून साहेबांप्रमाणे वाढणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून खूप मोठा विभाग आहे त्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या बोरी गावात तर बोरी आपल्याला साहेब माहिती आहे की बोरी गाव हे प्रयोगशील शेती करणारं गाव आहे आपल्या तालुक्याचा विचार केला तर. त्यामुळे या कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल काय आपल्याला शेतकऱ्यांसाठी आणता येईल कुठल्याही कारण शेवटी आता
कुठल्याही योजना, स्मार्ट योजना असू द्या, तुमचं आपल्याकडे इथं त्यांना मला वाटतं स्मार्टला पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलेलं आहे, किंवा केंद्राच्या अनेक योजना आहेत, राज्याच्या अनेक योजना आहेत, आणि आता कृषी समृद्धी म्हणून 5,000 कोटी रुपयाची खूप मोठी योजना ही राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या लोकांना कसा फायदा होईल, विषय पाहणं कसा फायदा होईल याचा आपण सगळ्यांनी करा. कारण तुम्ही सगळेजण हुशार आहात. कृषी पुस्तिका, मला वाटतं कृषी पुस्तिका इथं बापू इथं बोलील द्यायची गरज नाही. काय असं पाटील, इथं कृषी पुस्तिका द्यायची गरज आहे का गावाला? कृषी पुस्तिका भारतात तुम्हाला द्यायची गरज आहे का इथं? सचिन, पुस्तिका द्यायची गरज आहे तर मला वाटतं पुस्तकच तुमच्यामुळे छापली असेल कदाचित सगळी. रोजगार हमी मार्फत दिली जाते ती भाऊसाहेब कोणकर म्हणून आहेत, मग त्या मार्फत दिलं तर अतिशय योग्य होईल. शेतकऱ्यांना काय होते, तुमच्या जॉब कार्ड मध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर कारभार असला तर ते जर 70च्या वर असला तर ती अंकाच्या बसत नाही, ती कामाला कसा जाणार, ती कधी बसत नाही. तुम्हाला कार्ड द्या, आपण कसं त्यातलं काय करणार एक तुमचे पत्र द्या, आपण मिटिंग लावून हे करू. त्यामध्ये हा जॉब कार्ड वयोवृद्ध माणसाचं कसंही होणार आहे तेव्हा, साहजिक आहे, तुमचं बरोबर आहे. जाऊ भाऊसाहेब कोणकर फळबाग त्या योजनेमध्ये घ्यायचं आपल्याला म्हणणे. त्यामुळे आता बाकी कामाचं तुम्ही बाकीच्या गोष्टी सगळ्यांनी आता ते नाही बाकीच्या कामाची तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे आज हा खूप चांगला कार्यक्रम विकासाच्या बाबतीमध्ये आपल्या गावामध्ये आहे. आज मी तुमच्यासमोर भाषण करायला काय आलेलो नाही, तुम्ही घरचे माणसे, तुमच्याशी मी संवाद करायला आलेलो आहे. संवाद, भाषण वगैरे उभे हे झालं ते झालं, देशात चाललंय, राज्यात हे चाललंय, तुमच्यासमोर काय सांगायचं घरच्या माणसाला. तेव्हा आपण कधीही कामं किंवा आपली कुठलीही विकासाची कामं, आणि माझं आता म्हणणं आहे की आता आपल्याकडे कृषी विभाग आहे आणि आपण प्रत्येक विभागाचा खूप फायदा घेतलाय. खूप फायदा म्हणजे आपण झेडपीचा फायदा घेतलाय, आमदारकीचा घेतलाय, राज्यमंत्री असताना PWDचा घेतलाय, फॉरेस्टचा घेतलाय, सगळ्यांचा घेतलाय. आता कृषी विभागाच्या माध्यमातून माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला काय ज्या योजना आहे त्या योजनेची सगळी कागद द्या, ते सगळे आपण मंजूर करू. हे निश्चित प्रकारे तुम्हाला सगळ्यांना आम्ही सांगतो. आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुद्धा मागासवर्गीय समाजाचं काय अपूर्ण कामं राहिली असतील, घरकुलाची यादी संपली का तुमची? कशी काय राहिली? अहो ते नाही, ही मी विचारतोय, ती पण आली त्यातच. आता एकच केली सगळं. आता सगळ्या योजना आपण एकत्र करतोय. सगळे ऐका ना, घरकुल सरपंच, घरकुलाच्या किती आता तुमची वेटिंग लिस्ट किती आहे? 158. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लवकर करा. आपण कशी आपण 158 मंत्र अजून असले तरी ते मुलं संपले असेल. वेटिंग लिस्ट मागची जुनी किती? वेटिंग लिस्ट संपलेली 250 लोकांना लागलेलं आहे आपण गावात. आता वेटिंग राहिलेलं आहे. ओबीसीतली फक्त राहिलेत. मोदी ओबीसी कॅटेगरी राहिलेत मोदी आवाजसाठी. अहो तुम्ही आता कुठलंच ठेवू नका, सगळे एकत्र करा. आता कुठं बाकी मिळेल त्यात तुम्ही हेच पैसे मिळतात ना आपल्याला चांगलं. चांगलं बांधवा 100% लवकर काम करू. चला त्याचं काय होतं स्वागत करा. नक्की नक्की. नाही भाऊसाहेब, नाही वेटिंग संपलं का सगळं? प्रत्यक्ष यादी संपली का? मीच वेटिंगला. अहो ती आता सगळी करा एकत्र. मला सगळी एकत्र करा. ठीक आहे, कामाच्या बाबतीत काळजी करू नका. काम आपण सगळेच करणार आहोत. त्यामुळं आज बैलपोळा आहे का नाही? करू की आपण काय करायचं सांग. काय
सरपंच काय म्हणतात ते बघा. पावसाचं पाणी सगळं काय पर्याय काढता येईल का आपण पर्याय. ठीक आहे तुम्ही मला काय करता ते आपण आता साहेब तुम्ही आला पुढे ठीक आहे. डेप्युटी इंजिनियर तिथं काय करता येईल ते बघा करा. पाणी कसं काढता ते करा. पहिलं काम ते करा. हे पाणी कोणाच्या दारात जायला नको किंवा कोणाच्या अंगणात जायला नको. होय करू आपण करू. तुमच्या सांगण्यानं पहिलं काम केलं माहिती आहे तुम्हाला. त्यामुळं ते करून घ्या. बघून आता सभा संपल्या बरं का. सभा संपल्या दाखवा. आता सभा आपलं आता संपलं 2 मिनिटांनी संपलंय. आता संपलंय गाडीत बसणार आहे घरी जाऊन मला जेवायचंय. दिव्यांग दिले ही गेले का माप दिले का कधी दिले माप दिले ना शिबिरात माप दिले का. आता शिबिरात आता माप दिले आपण त्याची आता त्याची ती सगळी ती जी दिल्लीची कंपनी त्या कंपनीला आपण तिथं पाठवले. ते पाठवले आणि आपण ते ताबडतोब सगळ्यांचे इस्टिमेट करतोय आपण पैसे. साधारणतः हिशोब त्यांनी सांगितला की आपल्या त्या दिव्यांगाच्या ह्याला 60 ते 70 लाख रुपये लागणार आहेत. आपण ते 60 ते 70 लाख रुपये आता तुम्ही कृषी मंत्री मला केलंय. आता आपण लोकांची कामं करतो आणि लय मोठ्या मोठ्या कंपनीवाले असतात. त्यांनी सांगितलंय 60-70 लाख रुपये मामा आम्ही CSR मधून तुमच्या अपंगासाठी देतो. त्यामुळे काळजी करू नका. आता सगळं जे काय असेल ते पहिलं आपलं पायाचं बघा नंतर मग सायकल बघा. पाय महत्वाचा आहे आपला. सायकल मागायची का तुम्ही दिले का त्या दिवशी. मिळेल सगळं मुख्यचे हिशोब इस्टिमेट केले सगळं त्याचं. किती टक्के आपलं 80% दिले ना. 80% दिले. हा ठीक आहे 80% असं काय अडचण नाही. 80% दिलं काय 80% असं काय अडचण नाही. सर्टिफिकेट 70%चं 80%ची आहे. काय 70% त्यांचं सर्टिफिकेट आहे. 80%ची आहे. ठीक आहे. दुसरं काय बोललं बैलपोळ्याच्या आजच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.